मित्रांनो, संसोहम या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. नारायण धारप यांच्या कथांचं वैशिष्ट्य आहे की त्या घटना कशा घडल्या याच्यापेक्षा त्या घटनांच्या मागची कारणं महत्त्वाची असतात. ॲक्शन अँड कॉन्सिक्वेन्सेस याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या कथेचा आधीचा भाग ऐकला नसेल तर तो पहिले ऐकून या. ह्या चॅनलवरती हे एपिसोड तुमच्यासाठी सतत उपलब्ध राहणार आहेत. घाई नको, शांतपणे मागचा भाग ऐका, मग पुढच्या भागाकडे या. या कथेची प्लेलिस्ट खालती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळे भाग एकामागून एक तुम्हाला ऐकता येतील. पुन्हा एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि शेअर करा, कॉमेंट करा. तुमचे विचार मला कळू देत. कथा आवडली तरी कळू देत, नाही आवडली तरी कळू देत. यो आसमान द्वेष्टी. प्रकरण 3. समर्थ सुद्धा कमलाबाईंना शांत करू शकले नाहीत. त्यांचे यजमान सकाळी जागेच होत नव्हते. तोंडातून एक घरघरल्यासारखा आवाज येत होता. डॉक्टर आले होते. त्यांच्या सल्ल्यावरून अनंतरावांना हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. तिथे रक्ताची, लंबर फ्लुईडची तपासणी होणार होती. एक्सरे काढले जाणार होते. अनंतरावांची अवस्था कमलाबाईंना पाहावीनाशी झाली होती. अनंतरावांना काय झालंय याची त्यांना अंधुकशीही कल्पना नव्हती आणि त्या सरळ समर्थांकडे आल्या होत्या. समर्थ उठले. मला म्हणाले, आप्पा, आपण गाडीतून कमलाबाईंना त्यांच्या घरी सोडू आणि स्वतःच हॉस्पिटलमध्ये जाऊ. मग ते कमलाबाईंच्याकडे वळले. कमलाबाई, आता तुम्ही घरी चला. तिथे विश्रांती घ्या. अनंतरावांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व मी आता करतो. आम्ही अनंतरावांच्या खोलीत प्रवेश केला. ते इमर्जन्सी वॉर्डमध्ये होते आणि तिथे प्रवेशाला परवानगी नव्हती. पण समर्थांची वाट असल्या क्षुल्लक गोष्टींनी कधीच अडत नाही. आम्ही खोलीत प्रवेश केला. खिडक्यांना निळे पडदे, भिंतींना फिकट रंग, क्लोरोफॉर्म, इथर औषधं यांचा संमिश्र वास, काटेभोवती चकचकत्या क्लिष्ट यंत्रांची रांग, मॉनिटरच्या पडद्यावर उमटणाऱ्या रेषा, हलणारे ठिपके, जीवनशक्तीची भरती ओटी दाखवणाऱ्या हिरव्या खुणा. आम्ही कॉटपाशी पोहोचलो. आता मला आठवलं, अनंतरावांचं वर्णन कमलाबाईंनी केलंच नव्हतं. ते इतके धिप्पाड असतील, इतके गौरवर्ण असतील, इतके उमदे असतील ही कल्पनाच मनाला शिवली नव्हती. आता त्यांचा चेहरा खंगला होता, पांढरा पडला होता, शरीर दुर्बल दिसत होतं. समर्थ काही क्षण त्यांच्याकडे पाहत उभे राहिले. मग त्यांनी मला मानेनच बाहेर चढण्याची खूण केली. आम्ही वरांड्यातच थांबलो होतो. डॉक्टर बाहेर येताच समर्थांनी त्यांच्याजवळ अनंतरावांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. डॉक्टर घाईत होते पण ते थांबले. वरंड्याच्या कठड्याला पाठ लावून छातीवर हातांची घडी करत ते म्हणाले, समर्थ. समर्थच नाही का? तर मग समर्थ, या केसमध्ये सगळ्याच परस्पर विरुद्ध खुणा दिसत आहेत. आम्ही त्यांचा ECG घेत आहोत, लाईफ फंक्शन्स वॉच करतो. एक खूण डीप कोमाची आहे, एक खूण इंटेन्स ॲजिटेशनची आहे. रक्तातलं ॲड्रेनलिन वाढलंय, पण टेम्परेचर आणि स्किन कंडिशन यांचा इतरांशी मेळ बसत नाही. ऑनेस्टली या क्षणी मी काहीच सांगू शकत नाही. आणखी काही तास तरी त्यांना ऑब्झर्वेशन खाली ठेवणार आहे, मग पाहू. त्यांच्या जीवाला धोका कितपत आहे? अर्थात नक्की उत्तर देणं कठीण आहे, पण त्यांच्या बाजूचे 3-4 फॅक्टर्स आहेत. मुळात त्यांची प्रकृती दणकट आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे. कोमात गेल्याला जास्तीत जास्त 10 तास झालेत. फिडिंग, रक्त वगैरे सर्व काही चालू आहे. एखादा मासिव्ह सीझर आला नाही, काही व्हॅस्क्युलर कोलॅप्स झाला नाही, तर मला नाही वाटत त्यांना आत्ताच्या क्षणी काही धोका आहे. डॉक्टर मला फार फार आभारी आहे. हॉस्पिटलमधून गाडी काढली. ती समर्थांनी सरळ अनंतरावांच्या कंपनीत नेली. पर्सनल ऑफिसरची चौकशी करत शेवटी आम्ही त्यांच्या ऑफिसात पोहोचलो. जगदाळे व्यवहारी स्पष्टवक्ते होते. सुदैवाने ते कामात नव्हते. हो, अनंतराव आज येऊ शकत नाही असा फोन आलाय खरा. जगदाळे, मला जरा खाजगी माहिती हवी आहे. अनंतरावांचं रेकॉर्ड कसं होतं? त्यांच्याबद्दल लोकमत काय होतं? त्यांचे कोणी वैरी, हितशत्रू वगैरे होते का? काही कारणानं कोणाशी वितुष्ट आलं होतं का? अनंतराव फार स्ट्रिक्ट होते. कॉम्प्रोमाइज हा शब्दच त्यांच्या कोशात नव्हता. एवढ्यात काही लक्षात येण्यासारखं झालंय? तसे त्यांचे मेमो सगळ्यांनाच येत असत. पण ठीक आहे, मी नाही सांगितलं तर दुसरा कोणीतरी सांगणारच. ते दासगुप्ता प्रकरण फारच गाजलं. तो आमचा परचेस मॅनेजर होता, अगदी पुरा करप्ट होता.
अनंतराव अधिकारावर येताच त्यांनी त्याला तडकाफडकी डिसमिस केला. एवढंच नाही, त्याचे सगळे ड्यूज गोठवून ठेवले. प्रायव्हेट कंपन्यांमधून अशी प्रकरणं नेहमीच होत असतात, पण एक कोड असतं. त्या माणसाला राजीनामा द्यायला सांगतात, त्याचं करिअर रुईन करत नाहीत. अनंतराव जरुरीपेक्षा जास्त कठोरपणाने वागले. दासगुप्ताला यापुढे कोणतीही स्थानिक कंपनी दारात उभी करणार नाही. बर, आणखी काही? मोठं असं एकच, बाकी लहान सहान कुरबुरी चालूच असायच्या. समर्थांनी जगदाळ्यांकडून दासगुप्तांचा पत्ता घेतला. मिश्रांना फोन केला तेव्हा त्यांची रिसेप्शनिस्ट फोनवर आली. मिश्रा कामात आहेत, अपॉइंटमेंट शिवाय कोणाला भेटत नाहीत, ती सांगत होती. समर्थांनी तिला फक्त ते तिथे आहेत का नाहीत एवढंच विचारलं. ती हो म्हणताच त्यांनी फोन खाली ठेवला. 10-15 मिनिटातच आम्ही त्यांच्या आलिशान बंगल्यावर पोहोचलो. आम्हाला पाहताच रिसेप्शनिस्टनं अपॉइंटमेंट बुक चाळायला सुरुवात केली. समर्थांनी तिला हातानंच नको अशी खूण केली. ते खोलीतून सरळ समोरच्या हिरव्या बेजनं झाकलेल्या दाराकडे निघाले. रिसेप्शनिस्ट काहीतरी बोलणार होती, पण समर्थांनी तिच्याकडे एक नजर टाकताच ती जागच्या जागी चूप बसली. दरवाजा उघडून समर्थ आणि त्यांच्या मागोमाग मी असे आत शिरलो. आत प्रकाश जरा कमी होता. 5-7 सेकंदांनी दिसलं की एका मोठ्या दिवाणावर एक मध्यमवयीन स्त्री झोपलेली आहे आणि तिच्या उशाशी एक 40च्या सुमाराचे गृहस्थ बसलेत. आमच्या आकस्मिक येण्यानं त्यांना आधी आश्चर्य वाटलं आणि मग राग आला. तुम्ही आत कसे आलात? तुम्हाला दिसत नाही मी कामात आहे? उठून ते टेबलावरच्या घंटेच्या दिशेनं जाऊ लागताच समर्थ म्हणाले, मिश्रा थांबा. शब्दांशी खेळ करणाऱ्या मिश्रांना त्या 2 शब्दांनी जागच्या जागी थांबवलं. आधी ते आमच्याकडे पाठ करूनच उभे राहिले आणि मग सावकाश वळले. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग केव्हाच गेला होता. आता तिथे एक नवल होतं, जराशी शंका होती. तुम्ही आहात तरी कोण? ते शेवटी हलकेच म्हणाले, समर्थ. ओ गॉड. मिश्रा 2 पावलं मागे सरले. कालच तुमच्याकडे अनंतराव आले होते, एक सेशन झालं? हो, त्यांचं काय? मग मिश्रांचं लक्ष दिवाणवरच्या स्त्रीकडे गेलं. त्यांच्याजवळ जाऊन ते जरा अजिजीच्या आवाजात म्हणाले, जयंतीबेन, मला जरा माफ करा. अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी मला आता तुमचं सेशन थांबवावं लागणार आहे. रिसेप्शनिस्टकडून पुढची डेट घेता का प्लीज? जराशा कुरकुरत त्या जयंतीबेन बाहेर गेल्या. बसा ना समर्थ, बसा. अनंतरावांची केस आठवते? अर्थात, कालच आले होते ते माझ्याकडे. तुम्ही काय निदान केलं? समर्थ, पहिलीच बैठक होती. त्यांनी दिलेली माहिती मला अपुरी वाटली, पण स्वतःला हिप्नोटाईज होऊ द्यायला त्यांनी प्रखर प्रतिकार केला. हिप्नोटाईज करून काय साधलं असतं? त्यांच्या मनात काहीतरी गुंताय, तो उघड्यावर आला तर काहीतरी करता येईल असा माझा विचार होता. म्हणजे त्यांच्या विकाराचा उगम त्यांच्या स्वतःतच आहे. पण दुसरं कारण काय असू शकणार? कारणं खूप असू शकतात मिश्रा. ठीक आहे, आम्ही जातो. पण समर्थ, त्यांच्या सर्व खुणा पर्सिक्युशन मॅनियाच्या वाटत होत्या. खुणा? अहो मिश्रा, खुणा म्हणजे सावल्या. सावलीवरून मूळ वस्तूची कधी कल्पना येईल का? असो, मी तुमचा आभारी आहे. पण अनंतरावांना काय झालंय? ते त्यांच्या भ्रमविश्वात अडकलेत. या क्षणी ते सर्व वैद्यकीय शास्त्राच्या मदतीच्या पलीकडे आहेत. मी जातो, वेळ महत्वाचा आहे. दासगुप्तांच्या पत्त्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचा 1 वाजला होता. घंटा वाजवतात स्वतः दासगुप्तांनीच दार उघडलं. दासगुप्ता बुटके लठ्ठ होते. डोळ्यांना जाड काचांचा चष्मा होता. शरीरावर उत्तम कपडे होते. घरातल्या सामानावरून पैशांची कधी कमतरता भासलेली दिसत नव्हती. चटदिशी कोणावर विश्वास ठेवायचा त्यांचा स्वभाव नव्हता. दारातच उभे राहून ते म्हणाले, येस, आपलं काय काम होतं माझ्याकडे? त्यांना हातानं आत चलण्याची खूण करत समर्थ म्हणाले, दासगुप्ता, जरा आत तर चला, मी सांगतो. जरा अनिच्छेनंच दासगुप्तांनी आम्हाला आत प्रवेश दिला. त्यांच्या सांगण्याची वाट न पाहता समर्थांनी खुर्ची घेतली. मलाही बसायची खूण केली. दार बंद करून दासगुप्ता आमच्या पुढे येऊन बसले आणि म्हणाले, येस.
दासगुप्ता, तुम्ही एवढ्या ज्या कंपनीत काम करत होता तिथे GM अनंतराव नावाचे गृहस्थ होते ना? हो. दासगुप्ता सावध झाले होते. तुमचे त्यांच्याशी मतभेद झाले होते ना? स्पष्टच बोलायचं तर त्या अनंतरावांनी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं ना? हो. दासगुप्तांचा संताप उघड दिसत होता. त्यांची आजची अवस्था तुम्हाला माहिती आहे? नाही, काय झालंय त्यांना? दासगुप्ता किती अधीर झाले होते. त्यांच्या आवाजात काळजी तर मुळीच नव्हती, कुतूहल मात्र होतं. गेले काही दिवस त्यांना बरं वाटत नव्हतं. आज सकाळी तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलंय. डॉक्टर सुद्धा काही सांगू शकत नाहीत. असं हातावर हात चोळत दासगुप्ता म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मोठे चमत्कारिक होते, पण त्यात खेदाचा, सहानुभूतीचा लवलेशही नव्हता. तुम्हाला वाईट वाटलेलं दिसत नाही. तुमचे सहकारी होते ना? समर्थ म्हणाले. दासगुप्तांची मान ताडदिशी वर आली. सहकारी? छे, शत्रू नंबर 1. त्यांनी मला अगदी आयुष्यातून उठवलं. दासगुप्ता संतापानं थरथरणाऱ्या आवाजात बोलत होते. त्यांचं वर्तन अयोग्य होतं का? अन्याय्य होतं का? अहो, न्याय अन्यायाच्या गोष्टी जुन्या झाल्या. हा नवा जमाना आहे. शक्य अशक्य काय ते पाहण्याचा जमाना आहे. त्रेतायुगातली तत्व आता लावणं मूर्खपणा आहे. स्वतः जगावं, लोकांना जगू द्यावं. तुमच्या मनातून अनंतरावांचा सूड घ्यायचा होता का? त्यांचा सूड? दासगुप्ता गडबडून म्हणाले. छे हो, मी कसला सूड घेणार? छे हो, भलतंच काहीतरी. स्वतः नाही हो, पण कोणा इतरांकरवी? छे हो, नाही. दासगुप्ता नुसतेच गडबडले नव्हते, ते आता घाबरले होते, घामाघूम झाले होते. खुर्चीवरून उठत ते ओरडले. तुम्ही कोण आहात? तुम्हाला मी ओळखत नाही. तुम्हाला काय करायचंय? जा पाहू इथून. मला आता अवाक्षरही बोलायचं नाही. समर्थ जागचे हल्लेही नव्हते. दासगुप्तांच्याकडे एकटक नजरेनं पाहत होते. तुम्हाला जा म्हणून सांगतो ना. दासगुप्ता पुन्हा ओरडले. नाही. समर्थ मान हलवत हलक्या आवाजात म्हणाले. दासगुप्ता, तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. त्यांची उत्तरं मिळाल्याखेरीज मी इथून हलणार नाही. मग त्यांचा आवाज एकदम चढला. बसा समोरच्या खुर्चीवर. समर्थ एकदम गरजले. फटका बसल्यासारखे दासगुप्ता मागे सरले आणि मग त्यांच्या खुर्चीत जवळजवळ कोसळलेच. ते बोलले तेव्हा त्यांचा आवाज घोगरा झाला होता. तुम्ही आहात तरी कोण? माझं नाव समर्थ आहे, पण ते तुमच्या कानावर आलं असण्याची शक्यता नाही. तेही महत्वाचं नाही. मला आत्ता तुमच्याकडून एक नाव आणि एक पत्ता हवा आहे. छे, काहीतरीच. दासगुप्ता घाबरले होते. मग स्वतःला सावरत ते म्हणाले. कसलं नाव, कसला पत्ता? मला काही माहीत नाही. विचारण्याआधीच कसं म्हणता माहीत नाही? दासगुप्ता, तुमचा अपराध तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय. आता माझ्याकडे पहा, इकडे पहा. वळत वळत शेवटी दासगुप्तांची नजर समर्थांच्या नजरेला भिडली आणि तिथेच गुंतली, टाचणीवर टोचलेल्या फुलपाखरासारखी. मी क्षणभरच समर्थांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्यांचे डोळे भयंकर झाले होते. ते बोलले तेव्हा त्यांचा आवाजही दाहक होता. दासगुप्ता, तुम्ही कोणाकडे गेला होतात? तो कुठे राहतो? दासगुप्ता मान हलवत होते. दोन्ही हातांनी गळा चोळत होते. त्यांचा चेहरा मातट रंगावर गेला होता. चेहऱ्यावरून घामाचे ओघळ वाहत होते. समर्थ आता उभे राहिले होते. त्याच आवाजात त्यांनी परत विचारलं. दासगुप्ता, सांगा, त्याचं नाव काय आहे? तो कुठे राहतो? यापुढचे काही क्षण वर्णन करणं कठीण जाणार आहे, कारण नक्की काय झालं ते मलाही समजलं नाही. मलाही म्हणतो, गर्वाशिवाय म्हणतो, कारण समर्थांच्या बरोबर असताना मला अनेक विचित्र अनपेक्षित अनुभव आलेत. दुपारच्या प्रखर उन्हाच्या प्रकाशात उजळलेली ती खोली एका क्षणात पार अंधारली. साधा अंधार नाही, एकाच वेळी बोचरा आणि दाहक. छातीत श्वास रुकवणारा, सर्व शरीरावर मुंग्या आल्यासारखा बधीरपणा पसरवणारा अंधार. माझ्या मनात त्या क्षणार्धात कल्पना आली ती एखाद्या प्रचंड देवमाशाची होती. त्यानं आपला अवाढव्य जबडा पसरून एखाद्याला जबड्यात घेतलं तर? माझी शुद्ध हरपण्याच्या बेतात होती. त्या ताणाखाली मी डोळे मिटून घेतले.
डोळे मिटता मिटता मला दिसलं की समर्थांचे दोन्ही हात दोन बाजूंना आडवे पसरलेले आहेत, चेहरा वर केलेला आहे. क्षणमात्र किंवा आणखी काही काळ वेळेचं भान गेलं. शरीराची पाचही ज्ञानेंद्रिय कल्लोळ करून उठली होती. अननुभूत संवेदनांचा मारा होत होता. मेंदूचे विचार मार्ग असल्या अमानवी संवेदनांसाठी नव्हतेच. मला नाही वाटत मी मृत्यूच्या किंवा नाशाच्या इतका निकट कधी आलो होतो. आणखी काही सेकंद माझी सहनशक्ती संपली असती, सर्व बांध फुटले असते. पण ते वादळ घोंगावत पुढे निघून गेलं. घामेजल्या थरथरत्या शरीरानं मी भानावर आलो. समर्थ त्या ताठ पवित्र्यात उभे होते. दासगुप्ता त्यांच्या खुर्चीत एखाद्या चुरमुडलेल्या भुशाच्या बाहुलीसारखे वेडेवाकडे पडले होते. पण त्यांच्या बारीक सारीक हालचालींवरून दिसत होतं की ते जिवंत आहेत. नाव काय? समर्थांनी त्याच कठीण आवाजात विचारलं. शेरब. तो शब्द किंवा नाव ऐकताच समर्थांचे डोळे एकदम बारीक झाले. शरीरात एक नवा ताठपणा आला. कुठं राहतो? पुलापलीकडच्या बेटावर. समर्थांनी हात खाली घेतलेत. ते जायला वळले तेव्हा मला दिसलं की त्यांच्याही चेहऱ्यावर घामाचा बारीकसा ओलावा जमा झाला होता. यो अस्मान द्वेष्टी. प्रकरण 4. अप्पा 3 वाजलेत. सकाळपासून आपण अन्नाचा कणही घेतलेला नाही. अर्थात अन्नाची निकड त्यांना कधी भासायची नाही. मी साधा माणूस आहे. भुकेनं माझ्या पोटात कोलाहल माजला होता. आपण वाटेतच काहीतरी घेऊ. एवढ्यात बंगल्यावर परत जाता यायचं नाही. वाटेत आम्ही एक डिश घेतली. फळांचा रस घेतला. गाडी आता गावाबाहेर चालली होती. दासगुप्ता ज्याला पूल म्हणाले होते ती एक खूण होती. तो एक जुना, आता वापरात नसलेला रेल्वेचा पूल होता. त्याच्या पुढे नदीचं पात्र विस्तृत होत होतं आणि पात्रात लहान मोठी अशी बेटं होती. एखाद दुसऱ्या बेटावर उन्हाळ्यात कधी कोणी शाळू मका लावत असत. बाकीची ओसाड होती. मच्छीमारांच्या 1-2 टपऱ्या सोडल्या तर वस्ती काही नाही. फक्त 3रं बेट मोठं होतं. खाजगी होतं. इनामी किंवा तसलीच काहीतरी जुनी सनद असावी. ते संपूर्ण खाजगी मालकीचं होतं, यात शंका नव्हती. गाडी लांब उभी करून समर्थांनी त्यांची पिशवी घेतली आणि आम्ही शेतातून, गवतातून, वरवंडीवरून, हेजमधून, ओलसर मातीतून, झाडांच्या रांगांतून नदीच्या काठावर आलो. 60-70 फुटांच्या अंतरावर ते बेट होतं. गर्द झाडीतून एका इमारतीचं पांढरं छप्पर दिसत होतं. आत्ताच्या क्षणी समर्थ नुसतंच निरीक्षण करत होते. नदीच्या काठावरचीच एक जरा कोरडी जागा पाहून तिथे आम्ही बसलो. समर्थ माझ्याकडे पाहत म्हणाले, सकाळपासून धावपळच चालली नाही का? मी नुसतीच मानेनं होची खूण केली. ते किंचितसे हसले. माझ्या स्पष्टीकरणाची वाट पाहत असशील. सगळं अगदी ठराविक साचा आहे नाही. कितीतरी वेळा आपण हे पाहिलंय. मी पाहिलं असेल पण मला आत्ता तरी त्यातलं काहीच समजत नाही. कुणीतरी स्वतःवर अन्याय झाल्याची कल्पना करून घेतो. तो अन्याय खरा असेल वा नसेल. अन्याय नसून योग्य अशी शिक्षाही असेल. पण असा संतापानं व अपमानानं पिसाळलेला माणूस सुडाला प्रवृत्त होतो आणि स्वतःच्या हातानं काही करण्याची हिंमत नसल्यानं मग एखाद्या वाममार्गी साधकाची, एखाद्या मांत्रिकाची मदत घेतो. हे मांत्रिक सापांसारखे असतात. दिसायला भयानक पण त्यातले फारच थोडे विषारी, जहरी, प्राणघातक असतात. त्या दासगुप्तानं काय नाव सांगितलं? शेरब. म्हटलं तर ते नाव आहे, म्हटलं तर नाही. अथर्ववेद कालापासून चालत आलेल्या मांत्रिकांच्या यातुधानांच्या परंपरेतलं ते एक पद आहे. एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असावा, संस्थानाचा अधिपती असावा, टोळीचा म्होरक्या असावा, तसा हा शेरब आहे. पण काही मांत्रिक तेच पद नाव म्हणून वापरतात. ते पद मृत्यूपर्यंत सिद्ध असतं. पण समर्थ, ते नाव ऐकताच तुम्हाला काहीतरी जाणवलं. अप्पा, ते नाव वापरणारा बलशाली असावाच लागतो. त्या सर्वांचा आयुष्यमार्ग एकच असला तरी त्यांच्यात सहकार्य नसतं, उलट वैर असतं. त्यांचे आश्रयदाते कोणीही असोत, शेवटी संघर्ष त्यांच्यात एकमेकांतच होतो. जो सर्वात बलशाली असेल तोच या संघर्षात टिकतो.
अनंतरावांच्या प्रकरणात याचाच भाग आहे हे नक्की. आधी शंका आली होती, दासगुप्तांनी स्वतःच्या तोंडानंच त्याची कबुली दिली. पण आता अनंतरावांची परिस्थिती काय आहे? कमलाबाईंजवळ त्यांनी फक्त पहिल्या काही स्वप्नांचंच वर्णन केलं होतं. एक गोष्ट उघड आहे, त्यांच्या स्वप्नात ते एक अखंड अनुभव मालिका जगत आहेत. त्या प्रभूंच्या प्रकरणातल्या आनंदच्या स्वप्नांसारखाच हा प्रकार वाटतो नाही का? माणूस 2 पातळ्यांवर आयुष्य जगतोय असं वाटतं. आता आनंदरावांच्या स्वप्नांची प्रगती किती झाली आहे हे त्यांच्याकडून समजायला काही मार्ग नाही. या अवस्थेत त्यांच्याशी संपर्कच प्रस्थापित करणं शक्य नाही. आपल्याला आता विरुद्ध मार्गानं तिथे पोहोचलं पाहिजे, जिथं या स्वप्नांचा उगम होतो, तिथून, या शेरबच्या बेटावरून. पण अनंतरावांच्या स्वप्नांवर शेरबचं नियंत्रण कसं येऊ शकतं? आप्पा, रोजच्या स्वप्नांपेक्षा याचं स्वरूप फार वेगळं आहे. खरं तर यांना स्वप्न म्हणणंच गैर आहे. स्वप्न म्हणजे मेंदूतल्या विचारमार्गांचे काही अंतर्गत कारणानं झालेलं उद्दीपन. मज्जापेशींचे संयोग उलटे सुलटे होतात, कालक्रमाची दिशा उलटसुलट होते. जुनेच अनुभवलेले प्रसंग विकृत रूपात अनैसर्गिक संदर्भात पुढे येतात. पण ही सर्व मेंदूची अंतर्गत निर्मिती असते. अनंतरावांच्या बाबतीत असं घडलेलं नाही, कारण एकच एक स्वप्न त्यांना संलग्न पण विस्तारित स्वरूपात दिसतंय. नाही, हे काहीतरी बाहेरचं आहे, कृत्रिम आहे, त्यांच्यावर लादलेलं आहे. पण कसं? अरे कितीतरी मार्ग आहेत, कितीतरी. पण बहुतेक त्यानं मोहिनी तंत्राचा वापर केला असावा. कोणत्या ना कोणत्या सबबीवर त्यानं अनंतरावांच्या घरात प्रवेश केला असावा. अनंतराव आणि कमलाबाई दोघांनाही मोहिनी अवस्थेत नेऊन त्यानं अनंतरावांना काही पोस्ट हिप्नॉटिक कमांड्स दिल्या असाव्यात. आणि मग निरोप घेताना त्या दोघांनाही त्या अनुभवाची संपूर्ण विस्मृती दिली असावी. त्यांनी उच्चारलेला संकेतात्मक शब्द, आवाज, क्रिया, दृश्य, प्रसंग हे समोर आलं की अनंतराव त्या मोहिनी अवस्थेत जात असतील, किंवा त्यानं साधर्म्यवादाचा, त्याला सादृश्यतावादही म्हणतात, त्याचा किंवा समीपतावादाचा उपयोग केला असेल. पण अर्थात आपण तो प्रत्यक्ष पाहणारच आहोत. आत्ताच. अर्थात अनंतरावांचा बचाव झाला तर तो आज रात्रीपर्यंतच होऊ शकेल. त्यांची बाह्य जगाची जाणीव आता पूर्णपणे गेली आहे. बाह्य जगाचा ठसा त्यांच्या मेंदूवरून आता पार पुसला गेला आहे. बाह्य जगाशी त्यांना जोडणारा एकही धागा आता शिल्लक नाही. ते आता त्याच्या पूर्णपणे कैयात गेलेत. आज रात्रीच तो आपलं कार्य पूर्ण करणार. मला वाटलं मगाशीच त्या दासगुप्तांच्या खोलीत त्यानं दासगुप्तांच्या वाचेवर बंधन घातलं होतं. त्याचा यातला भाग त्याला गुप्त ठेवायचा होता. त्याचं नाव सांगायला लागताच दासगुप्तांचा गळा आवळल्यासारखा झाला होता. मी जर तिथे नसतो तर दासगुप्तांनी प्रत्यक्ष प्राण गेला तरी त्याचं नाव उच्चारलं नसतं. पण तिथे झालं तरी काय? ती काळी छाया? अप्पा, असं काहीतरी होणार याची मला कल्पना होतीच. त्या शेरबच्या सर्व यंत्रणेतला दासगुप्ता हाच कच्चा दुवा आहे. त्यांच्या यातुशास्त्रात दया माया यांना स्थान नाही. यो अस्मान द्वेष्टी यंच वयम द्विष्म. जो आमचा द्वेष करतो आणि आम्ही ज्याचा द्वेष करतो, असं त्यांचं सूत्र आहे. दासगुप्ता भीतीपायी, सहानुभूतीपायी, करुणेपायी मार्गापासून विचलित होईल, नावाचा गौप्यस्फोट करील याची शेरबला भीती वाटत असावी. त्याचं दासगुप्तांवर सतत लक्ष होतं. पण आपण तर तिघच तिथं होतो. तुझी खात्री आहे? समर्थ माझ्याकडे पाहत म्हणाले आणि त्यांच्या शब्दांनी अंगावर काटा आला. त्यांच्या शब्दांचा अर्थ हा होता, त्या शेरबचा कोणीतरी हस्तक तिथे हजर होता. दृश्य पण ओळखू न येणाऱ्या आकारात किंवा अदृश्यपणे. आणि मी किती बिनधास्तपणे तिथे वावरलो होतो. तुम्हाला माहीत होतं? माहीत नव्हतं, पण कल्पना होती. आणि त्याच्या घरात प्रवेश करताच ती स्पष्ट जाणीव झाली. पुढचे प्रश्न मी विचारलेच नाहीत. त्यांनी तो आकार सांगितला असता. समजा ते म्हणाले असते, तिथला कोपऱ्यातला उंच दिव्याचा स्टँड खरोखरच लाकडाचा नव्हता. मी त्यांच्यासारख्या या गोष्टी तिथल्या तिथं विसरू शकत नव्हतो. त्यातला काही ना काही अंश माझ्यासमोर रोजच्या व्यवहारात येत होता. प्रत्येक वस्तूबद्दलच साशंकता आली असती. तसंच
त्या काळ्या छायेतल्या भयंकर अनुभवासंबंधातही काही विचारलं नाही. त्या कोणत्या माध्यमाच्या क्षेत्रात आम्ही काही क्षण, सुदैवानंच काही क्षण सापडलो होतो. जिथं शरीराच्या नसा उकळल्या जात होत्या, जिथं त्याच्या अस्मितेचा स्वाहाकार होत होता, त्याची माहिती हवी कशाला? अशी वर्णनं आपल्या पुराणात आहेत, पण ती खऱ्या भयानक सत्य स्वरूपात नाहीत. ती रूपकात्मक आहेत, रूपांतरित आहेत, संकेतात्मक आहेत. खरी गोष्ट लोकांना समजणार नाही, समजली तर पटणार नाही, आणि पटली तर त्यांच्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील. यो अस्मान द्वेष्टी प्रकरण 5. समर्थ, आज काही करायचा विचार आहे? हो अप्पा, आनंदरावांच्या केसचा क्रायसिस आज रात्रीच येणार आहे, यात मला काही शंका नाही. वेळेची कमतरता जाणवते. शेरबच्या आक्रमक आणि संरक्षक शक्तीची कल्पना नाही. त्याचे सहाय्यक, मदतनीस, गुलाम, बाहुली कोण, कुठं, किती, कसल्या स्वरूपात आहेत याची कल्पना नाही. बेटाभोवती संरक्षक रचना असणारच. ती शोधून काढत भेदायला हवी. मला नेहमीची तयारी, शारीरिक, मानसिक आणि उपकरणांची करायला अवधी मिळालेला नाही. त्या देवीच्या तळघर मंदिरात आपण सापडलो होतो ना, त्याच वेळची आठवण येते. पण वेळ फार महत्वाचा आहे. समर्थ अडचणीचं वर्णन करत असले तरी त्यांची नजर मात्र समोरचं बेट न्याहाळण्यात गर्क झाली होती. मला नाही वाटत हातात घेतलेल्या कार्यात थांबण्याचा, ते उद्यावर टाकण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला असेल. समर्थ एकदम पुढे वाकले. ते बघ अप्पा, ते बोट दाखवत होते. एक लहानशी नाव बेटाच्या दिशेनं चालली होती. नाव वल्हवणारा एकटाच होता. आम्ही त्या नावेकडे पाहत राहिलो. बेटाच्या किनाऱ्याला 2 झाडांच्या मध्ये एक ओबडधोबड लाकडाचा धक्का होता. त्या धक्क्याला नाव लागली. त्यानं एका खुंटावर दोरखंडाचा फास टाकला आणि नावेकरी झाडात गडप झाला. त्यानं बरोबर काही नेलं नाही. त्यांना काय हवं त्याची यादी करून तो बरोबर आणेल आणि शहरातून सामान बेटावर पोचवणार असेल. समर्थांच्या डोळ्यात एकदम नवी चमक आली होती. अप्पा, बेटावर प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय, चल. समर्थ उठले आणि नदी किनाऱ्यानं साधारण ज्या ठिकाणाहून ती नाव निघाली होती त्या दिशेनं निघाले. तशी वाट नव्हती, पण झाडांचा आधार घेत, दगडांवर पाय टाकत, क्वचित प्रसंगी पाण्यात पाऊल टाकतही आम्ही चाललो होतो. समर्थांनी अंदाज केला होता तो अगदी बरोबर ठरला. ती नाव बेटावरून परत निघाली होती. ती किनाऱ्याला लागली तेव्हा आम्ही तिथे हजर होतो. त्यानं नाव काठावर ओढून घेतली, एक मळकट पंचा खांद्यावर टाकला आणि तो पाय वाटेवरून वरच्या रस्त्याकडे निघाला. अरे जरा इकडे येतोस का? समर्थ म्हणाले. तो थांबला आणि तिथूनच आमच्याकडे पाहायला लागला. काळा, रुंद, ओबडधोबड चेहरा, डोक्याचे केस पिकलेले, दाढीची 2 दिवसांची खरखरीत वाढ आणि डोळे लालसर तारवटल्यासारखे. अंगानं चांगला रुंद. त्याच्याकडे एक नजर जाताच त्याच्याविषयी अत्यंत प्रतिकूल मत होत होतं. आता वेळ नाही आपल्याला, तो मगरूर आवाजात म्हणाला आणि जायला वळला. उभ्या जागेवरूनच समर्थ पुन्हा त्याच आवाजात म्हणाले, जरा इकडे येतोस का? खांद्यावरचा मळकट पंचा त्यानं एकदा झटकल्यासारखा केला आणि त्यानं तोंड पुसत तो आमच्याकडे वळला आणि त्याच मगरूर आवाजात म्हणाला, कुणाला अरे दारे करता? काय तुमच्या घरचा नोकर आहे का मी? नोकर? अरे तुला जोडे पुसायला सुद्धा मी ठेवणार नाही. समर्थांच्या आवाजात इतकी विलक्षण तुच्छता होती की त्याला मिरचीसारखी झोंबली. आईला, अशी शिवी हसडून तो संतापानं समर्थांच्या अंगावर धावून आला. तो अगदी जवळ येईपर्यंत समर्थ तसूभरही हल्ले नाहीत. अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा उजवा हात विजेच्या चपळाईनं वर आला आणि त्याचा जबरदस्त ठोसा त्याच्या डाव्या कानशिलावर बसला. दगडाच्या भिंतीशी टक्कर झाल्यासारखा तो जागच्या जागी उभा राहिला. त्याचा चेहरा वर झाला, डोळे पांढरे झाले आणि हाडाचं पाणी झाल्यासारखा शरीर मुडपून तो खाली कोसळला. त्याच्या बखोट्या धरून त्याला फराफरा उडत समर्थांनी एका झाडाच्या बुंद्याला टेकवून बसवला. त्याच्याच खांद्यावरचा पंचा नदीच्या पाण्यात भिजवून आणला आणि त्या ओल्या फडक्याचा जोराचा फटका त्याच्या तोंडावर मारला. आणखी एक फटका बसताच त्याची शुद्ध परत आली. मान डावी उजवीकडे हलवत त्याने डोळे उघडले. क्षणभर त्याला समोरच्या देखाव्याचा अर्थबोधही झाला नसेल, पण त्याला स्वतःला सावरायला समर्थांनी सवडच दिली नाही. इकडे पहा,
त्यांचा आवाज धारदार शक्तीनं भारलेला होता. त्याची नजर आज्ञाधारकपणे समर्थांच्याकडे वळली आणि समर्थांची नजर आता त्याच्यावर एकटक खिळली होती. सुशिक्षित, विकसित, उत्क्रांत, घडवलेली मनं सुद्धा त्या नजरेसमोर वाकली, चुरमडली, मोडलेली मी पाहिली होती. हा नावेकरी तर रांगडा, अशिक्षित. क्षणार्धात त्याची स्वतःची इच्छाशक्ती लुप्त झाली. तुझं नाव काय आहे? बन्सी. बेटावर कशासाठी गेला होतास? रोजची यादी आणायला. सामान घेऊन परत केव्हा जातोस? 6-6:30च्या सुमाराला. तिथे सामान कोणाला देतोस? इथल्या खोलीतल्या टेबलावर सामान ठेवतो. तिथं कोणी नसतं? तिथे एक काळा पडदा आहे. पडद्यामागं काय आहे मला माहीत नाही. परवलीचा शब्द काय आहे? आजचा परवलीचा शब्द. पविनस. त्याचा उच्चार कुठे करायचा? नावेतून किनाऱ्यावर पाय टाकताना. बन्सी, मी सांगतोय ते ऐकू येत आहे? हो. समजतंय? हो. आता जा. सूर्य अस्ताला जाईपर्यंत झाडाखाली बस आणि तिथून सरळ घरी जा. मी तुला भेटलोय विसरून जा. तुला कोणी भेटलं नाही. सांग, तुला कोण भेटलं? कोणी नाही. तू आता काय करशील? सूर्य मावळेपर्यंत झाडाखाली बसेन, मग सरळ घरी जाईन. तू बेटावरचं सामान का आणलं नाहीस? त्यांनी तुला काही सांगितलंच नाही. समजलं? आज त्यांना काही नको होतं. काय? आज त्यांना काही नको होतं. आता जा. बन्सी त्याच क्षणी वळला आणि सरळ एका झाडाखाली जाऊन बसला. सूर्य आता आकाशात कलला होता. लवकरच नदी अंधारत जाणार होती. चल आप्पा, आता जायची वेळ आली, समर्थ म्हणाले. आता आम्ही प्रत्यक्ष शत्रूच्याच, त्या शेरबच्याच भूमीवर पाय टाकणार होतो. समर्थच स्वतः म्हणाले होते. त्यांना योग्य त्या पूर्वतयारीला वेळ मिळाला नव्हता आणि हे संघर्ष असे होते की जिथं चुकीला माफी नव्हती, जिथं दुसरी संधी मिळत नव्हती, जिथं केवळ प्राणच नाही त्यामागचा हजारो वर्षांचा मानवाचा वारसा सुद्धा पणाला लागत होता. या संघर्षाचं क्षेत्र काळात आणि अवकाशात अमर्यादितपणे पसरलं होतं. वापरल्या जाणाऱ्या शक्ती अदृश्य होत्या पण संहारक होत्या. साधनं अकल्पनीय होती. खानविलकरांच्या दगडी आसनाच्या हातावरचा दगडी चित्ता एकदा खिंकाळला होता. सेलवारच्या तळघरातली शक्तीदेवीची महाकाय मूर्ती आपला चौथरा सोडून निर्दालनावर निघाली होती. दंजेवारच्या तळघरात सुत बांधलेल्या काठीनं लताचा जवळजवळ बळी घेतला होता. अशा त्या रोजच्या व्यवहारातल्या वस्तू शक्तीनं भारल्या जात होत्या. कितीतरी आठवणी समोर येत होत्या, अंगावर काटा उभा करत होत्या. पण समर्थ निघाले होते आणि अर्थात मीही त्यांच्या मागोमाग निघालो होतो. आम्ही नाव नदीत ढकलली, नावेत चढलो. लाकडं कुजली होती, तळाशी पाणी साचलं होतं. 50 फुटांचाच प्रवास होता, म्हणून त्या घाण वास मारणाऱ्या नावेत बसणं शक्य झालं. खोड्यातली दोन्ही वल्ली समर्थांनीच हातात घेतली आणि सपासप वलवायला सुरुवात केली. 5-7 मिनिटातच नाव समोरच्या लाकडी ओंडक्याच्या ओबडधोबड जेट्टीला लागली. दोरखंडाचा फास समर्थांनी खुंटावर टाकला आणि उठत ते म्हणाले, चल आप्पा. नावेतून बाहेर पाय टाकण्याआधी ते थांबले आणि अत्यंत स्पष्ट आवाजात म्हणाले, पविनस. काय होईल कल्पना काहीच नव्हती. काहीही, निदान दिसण्यासारखं किंवा जाणवण्यासारखं काही झालं नाही. समर्थ किनाऱ्यावर आले, त्यांच्या मागोमाग मीही आलो. आमच्या आसपास झाडी होती आणि झाडीतून एक पायवाट बेटाच्या मध्यभागाकडे गेले होते. जास्त वेळ न घालवता समर्थ त्या वाटेनं सरळ निघालाय. तो कोण शेरब होता, त्यानं आपल्या बेटाच्या संरक्षणाची व्यवस्था नक्कीच केलेली असणार. आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव मला सांगत होता की तो तारेची कुंपणं, दगडांच्या भिंती, गजांचे अडथळे नक्कीच वापरणार नाही. पण त्या पातळीवरची संवेदन क्षमता समर्थांपाशी खास होती. धोक्याची, संकटाची व हल्ल्याची पूर्वसूचना त्यांना नक्कीच मिळेल. 100-125 फूट गेल्यावर झाडी संपली. मध्ये मोकळी जागा होती आणि मोकळ्या जागेत एक दगडाचं बसकं घर होतं.
क्षणभर वाटलं एवढंसच लहानसं घर. मित्रांनो, पुढचा भाग ऐकायचा आहे. मग कॉमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. पुढच्या भागात लगेच भेटू. धन्यवाद.